सांबरा रोडला आहे आता आणि इथं ग्रॅनाईटची दुकान आहे. इथं भरपूर साप येतात. आमचे रिलेटिव्ह आहेत ते. तर इथं साप आलाय त्यांनी बोलवले. तर इथं बघू शकता छोटे छोटे तुकडे फरशांचे आहेत, त्याच्यामध्ये साप बसलाय. हा साप स्पेशली अशा ठिकाणीच राहतो. हो आणि बघू शकता कशा पद्धतीनं घोणस साप बसलाय आणि खाली खाली आतमध्ये आता फरशा किती हे आहे त्याच्या तो आतात जाणारच. मुंग्या मेन म्हणजे मुंग्यांचा प्रॉब्लेम आहे. तर बघू शकता कसा आहे साप आणि परत रिटर्न जायला फार डेंजर. अशा पद्धतीने हातात आलाय साप. चला त्या सापापेक्षा पण मुंग्या खतरनाक आहे. ठीक आहे, साप तर खतरनाक आहेच, त्याच्यापेक्षा जास्त मुंग्या खतरनाक आहेत. पूर्ण पायावरती वगैरे चढलेल्या. बघू शकता रसल वायपर आहे, फार डेंजर. त्या एरियात जास्त प्रमाणात हा सापच आहे. आता पहिला आपण आधी त्याला पॅक करूया. कशा पद्धतीने आतमध्ये घुसलाय तो. या सापाचा म्हणजे धोका कोणाला आहे तर शेतकऱ्यांना जास्त करून शेतकरी कामगारांना. कारण चुकून हात पाय पडला तर जाऊ शकतात. शेती शिवारात हे साप राहतातच. त्याचबरोबर जशा या फॅक्टरी असतात, हे आता इथं पूर्ण ओपन स्पेस आहे. म्हणजे अशा ठिकाणी फॅक्टऱ्या बनतात किंवा अशी दुकानं बनतात की फरशा वगैरे स्क्रॅप मटेरियल, त्याच्यामध्ये हा साप जास्त प्रमाणात येतो. आणि मग कामगारांना शक्यतो चावायची जास्त घटना घडू शकतात. अशी एक कुठली घटना घडलेली नाही आहे, पण आपण सांभाळून करायला पाहिजे. जिथं आपला हात पाय पडतोय तिथं हा साप आहे, हा नाही कुठला साप आहे का एवढं तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे. कारण हा साप चावायचा चान्स अजिबात सोडत नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा शांतपणे त्याला हँडल करावं लागतंय. तो मगाशी किती अग्रेसिव्हपणे बाईट करायचं बघत होतं, बघितलं तुम्ही. त्यामुळे त्याच्यापेक्षा डेंजर त्या मुंग्या आहेत. त्यामुळे अशा प्रॉब्लेम्स आम्हाला येतात साप पकडताना. ते आहे ते मग हँडल करत हे करावं लागतंय. तर ठीक आहे, आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा. तुमच्याही आजूबाजूला येऊ शकतो साप, त्यामुळे काळजी घ्या, सांभाळून काम करा. धन्यवाद.